नमस्कार मंडळी, सानवीज किचनमध्ये पुन्हा एकदा तुमचं मनापासून स्वागत। आज सॅटर्डे म्हणजे एक आरामाचा चहा मला मिळतो, कारण रोज मंडे टू फ्रायडे ऑफिस धावपळीमध्ये चहाही मला मिळत नाही प्यायला। सो विचार केला आज काहीतरी इझी नाश्ता बनवू। सकाळी सकाळी बप्पाचे सॉंग्स लावले होते टी व्हीवर, कारण आपले बप्पा आता जवळ येत आहेत। सो एक छान असं फिलिंग येतं सकाळी सकाळी। आज मी बनवणार आहे इथे पोहा कटलेट्स, पोहा बाईट्स पण तुम्ही याला बोलू शकता। तर सर्वप्रथम मी इथे पोहे छान धुवून घेतलेत आणि भिजवून घेतलेत। त्यानंतर त्यामध्ये 1 वाटी मी दही, 1 वाटी रवा, थोडंसं मीठ टाकून एक 5 मिनटं ह्याला व्यवस्थित मॅरिनेट होण्यासाठी ठेवून दिलं। त्यानंतर त्याच्यामध्ये थोडीशी कोथिंबीर आपण ॲड करणार आहोत आणि नंतर आपल्याला हवे तसे त्याचे बाईट्स बनवून घ्यायचे। तुमच्या हिशोबाने तुम्ही करू शकता। मी ते गोलाकार असे छान बाईट्स बनवून घेतलेत। हाताला थोडं तेल लावलं जेणेकरून ते चिकटणार नाही, तसे तर नाही चिटकत ते। त्यानंतर आपल्याला ह्याला उकळवून घ्यायचं एक 5 मिनटं, आपण मोदक उकळवतो तसं। छान बघा असे ते उकडले आहेत। आता ह्याला आपल्याला द्यायचे फोडणी। तर फोडणीसाठी मी इथे तेलामध्ये थोडी राई, लाल मिरची टाकली आहे, कढीपत्ता आणि आपले जे हे असतात तीळ असतात ते आपण ह्याच्यात ॲड करणार आहोत आणि आपले लाल तिखट आणि हळद थोडीशी टाकणार आहे आणि नंतर हे आपले जे बाईट्स होते ते आपण ह्याच्यामध्ये टाकणार आहोत। व्यवस्थित असा सगळा मसाला त्याला लागला पाहिजे। सगळे फ्राय करून घ्यायचेत व्यवस्थित आपल्याला तेलामध्ये। त्यानंतर ह्याच्यामध्ये थोडीशी मी आमचूर पावडर टाकले, टोटली ऑप्शनल आहे। मला थोडा आंबट असा त्याच्यामध्ये फ्लेवर पाहिजे होता, सो मी टाकलं। छान लागतं, तुम्ही लिंबूही पिळू शकता। बघा खाण्यासाठी रेडी आहेत आपले पोहा बाईट्स, सकाळी नाश्त्यासाठी तसंच मुलांना टिफिनसाठीही तुम्ही देऊ शकता। माझ्या मुलीने आवडीने खाल्लं आणि आता त्या टिफिनला पण हे घेऊन जात आहेत स्कूलमध्ये। नक्की कमेंट करून सांगा मला कसे झाले। थँक्यू सो मच।